तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या एका एजंटच्या संपर्कात होता। रवीच्या डायरीतून धक्कादायक माहिती समोर येते। रवी वर्माच्या डायरीत हेरगिरीचे राज। कोण होता वर्माचा सिंगल सर? कसा अडकला रवी वर्मा हनी ट्रॅपमध्ये? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ठाण्यातील रवी वर्माची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी केली जाते। या चौकशीमध्ये पाकिस्तानने भारतात कशा पद्धतीने हेरगिरीचं नेटवर्क तयार केलं हे आता उघड झालंय। रवी वर्माची एक डायरी तपास पथकाच्या हाती लागली आहे। रवी वर्मा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याचं डायरीतून उघड झालंय। रवीने त्याला सिंगल सर हे सांकेतिक नाव दिलं होतं। व्हॉट्सअॅपवरून तो सिंगलशी चॅट करत होता। रवीने यात सिंगलला व्हॉट्सअॅपवरून भारतीय सैन्याच्या प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पाठवली होती। या डायरीत प्रीती सिंघल, इस्प्रीत, आकृती, पायल शर्मा आणि सिंघल कुमार यांचा उल्लेख आहे। रवीला प्रीती सिंघलने 3 वेळा पैसे पाठवले होते। 2000, 4000 आणि 5000 रुपये असे वेगवेगळ्या तारखेला रवीच्या मुंबईतील बँकमध्ये पैसे जमा झाले होते। खरं तर प्रीतीमुळे रवी वर्मा सिंघलच्या संपर्कात आला होता। पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIने रवी वर्माला प्रीती नावाच्या तरुणीच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं। पाकिस्तान गुप्तचर यंत्रणांच्या महिला नाव बदलून रवी वर्माशी बोलत होत्या। त्यामध्ये प्रीती सिंघल नावाची एक अशी तरुणी होती जिच्यासोबत रवी वर्माने अश्लील चाळे केलेले आहेत असं त्याच्या आईच्या लक्षात आलं। त्यावेळी त्याच्या आईनं त्या प्रीती सिंघलला फोनवरून झापलं, त्यांचा वाद देखील झाला आणि हे सोडवण्याकरता सिंगल सर नावाच्या एका व्यक्तीनं रवी वर्माच्या आईला फोन केला होता। रवी आणि प्रीतीमधील भांडणादरम्यान सिंघलची एंट्री झाली होती। सिंघलने रवी आणि प्रीतीमधील भांडण सोडवलं होतं। रवी वर्माच्या चौकशीत आणखीन काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे जिल्हा। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।